हाय फ्रेंड्स, कशा आहात? नक्कीच स्वस्त आणि मस्त असाल. शीतल वर्ल्ड चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. रांगोळी बघून तुम्हाला असं वाटत असेल की कोणता तरी सण वगैरे आहे. तर हो, सणच आहे, फक्त हा वेगळा. म्हणजे आमच्याकडे आज यात्रा आहे. यात्रेनिमित्त मी छान अशी रांगोळी वगैरे काढलेली आहे. या इकडे छान असं तळण तळायचं चालू आहे. आणि पाहू शकता की आम्ही म्हणजे कशा प्रकारे आमचं जेवण बनवतात. म्हणजे पोळ्या किती लागतात आम्हाला, पोळ्यांचं पाहू शकता किती पाहुणे आहेत आमच्या घरी. ही तुम्हाला मी आज माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हे पहा, माझ्या सासूबाई आहेत ह्या, तिन्हीसुद्धा ह्या पोळ्यांचं काम चालू आहे. माझं तळायचं काम चालू आहे. तुम्हाला असं वाटेल की ही काय तळायलाच बसले का, तर असं काही नाही. मी आधी छान असतं मस्तपैकी आमटी पुरण वगैरे सगळं करून घेतलेलं होतं. फक्त पोळ्या लाटायसाठी आमच्या सासूबाई आहेत आणि त्या दुसऱ्याही सर्वजण आहेत. पाहू शकता हे तळण, तर पोळ्याचं जेवण म्हटल्यानंतर ना तळण हे आलंच. आणि ही पहा आमची छोटी छोटी चिल्लर फॅक्टरी आहे म्हणू शकता. लहान मुलांशिवायही कोणत्याही कार्यक्रमात शोभा नसते. तशाप्रमाणे आमच्या घरात लहान मुलेही आहेत. माझं भजी तळायचं काम चालू होतं. तिकडे पोळ्या खूप लागतात आमच्याकडे. पाहुणेसुद्धा पोळ्याच्या दिवशी म्हणजे छबिना म्हणतात याला. छबिनीच्या दिवशीसुद्धा आमच्याकडे पाहुणे खूप असतात. आणि उद्या खेळणं आहे. उद्या खेळण्याचाही नक्कीच व्हिडिओ होणार आहे की कशा पद्धतीने आम्ही काय करणार आहोत, कसं आमची यात्रा कशी आम्ही साजरी करत आहोत हे तुम्हाला दाखवायचं होतं मला. कसा वाटतो आणि व्हिडिओ ही मला सांगा. तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात हेही मला कमेंट करून सांगू शकता. म्हणजे मी तुमचे व्हिडिओमध्ये तुमचं नाव मेन्शन करीनच. ह्या पुरणपोळ्या आहेत. घमेलच घेतलेलं आहे आम्ही, कारण टोपलं किंवा असं काही नाही, आम्हाला याच पद्धतीने लागतं. ही कटाची आमटी आहे. तुम्हाला याआधी मी माझ्या व्हिडिओमध्ये आमटी म्हणजे पोळ्याचा स्वयंपाक पुरणपोळ्या कशा बनवतात हे व्हिडिओ टाकलेलाच आहे. तर हा सातारी पद्धती याचा व्हिडिओ आहे. म्हणजे सातारच्या भागामध्ये या पद्धतीने यात्रा वगैरे अशी साजरी केली जाते. छान अशा आमटी वगैरे बनवून, भजी. उभं राहून कधी स्वयंपाक बनवायचा म्हणून आम्ही गॅस खाली घेऊनच करतो. शीतल चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करा. बेल आयकॉनच्या बटन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या अशा नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केल्यानंतर पटकन दिसतील. आणि नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईबची खूप खूप मला गरज आहे. आणि कमेंट करून सांगा की कसा व्हिडिओ झालेला आहे. धन्यवाद. या माझ्या मिस्टरांची आत्या आहे. त्या आल्याशिवाय आमच्या घरची यात्रा सुरू होत नाही. आल्यानंतरनं खूप छान घर दणून जातं, त्या पद्धतीचे आहेत. ही पहा आत्यांची मुलं आहेत ही दोघं. आणि ह्याही दुसऱ्या आत्या नंतरनं आल्या, ह्या त्यांच्या मुली आहेत. थोडक्यात मी तुम्हाला माझ्या घरच्यांची ओळख करून देत आहे. थोडंसं एक व्हिडिओ. किती छान लहान मुलं किंवा सर्व अशी एकत्र आल्यानं ही अंगत पंगत आमच्याकडे जेवायला बसलेली आहे. हे यात्रा पालखी आल्यानंतरचा हा फोटो आहेत, मी घेतले होते. मानिनी म्हणून दादा यांचे हे बंधू आहेत. ही माझ्या जाऊबाई आहेत दोघी. ही पहा आत्ताची पिढी कशी मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेली असते. ही आमची फॅमिली आहे सर्व. ही व्हिडिओ थोडासाच काढलेला आहे मी. असं छबिन्याला सुद्धा असं नाचलं जातं गुलाल वगैरे टाकून. त्या पद्धतीने चालू आहे. पेरल्याचा बँड होता. दत्तू चव्हाण म्हणून आहे बघा नाव त्यांचं. तर तिथे नंबरही आहे, जर कुणाला सांगायचं तर सांगू शकता. खूप सुंदर अशी यात्रा आमची झालेली आहे. सुरुवात तर छान असं आम्ही दर्शनसुद्धा घेतलेलं आहे. पाहू शकता किती गर्दी आहे.
छोटं गाव आहे त्यामुळे जास्त गर्दी नाही आहे. हे आमच्या इथं गावातील गणपतीचं मंदिर आहे. तिथंही छान असे फटाक्याची आतिषबाजी करून असं मस्तपैकी पाहू शकता किती सुंदर असं फटाक्यांचं व्हिडिओ केलेला आहे. मंदिराला छान अशी लाइटिंग सुद्धा केलेली आहे. श्री गणेश मंदिर आहे गावातील. आणि ह्या तिघांना माहीतच नाही की मी व्हिडिओ केला इथे फोटो काढते ते. ह्या सुद्धा गावातली जाऊबाई आहे. हे मी दर्शन घेताना ग्रामदैवतचं मी माझा मुलगा पालखी थांबवली होती त्यावेळेस आम्ही हे दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं. हे आमचे गावचे गुरव आहेत. सर्व झाल्यानंतर छान असं एक सेल्फी मी घेतले होते की आपण यात्रा साजरी केल्यानंतर कशी असते. खूप वगैरे गुलाल वगैरे खेळायला मला आवडतो त्यामुळे मी खूप रंगलेली आहे. माझा मुलगाही रंगलेला आहे. यामध्ये हे हळदी कुंकू लावतात पालखी गेल्यानंतर पुढं ते चालू होतं. ह्याही नंदुबाई आहेत.